मंडळी, तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का? साडी दुकानात खूप सुंदर दिसते, पण नेसल्यावर आरशात पाहिलं की काहीतरी बरोबर वाटत नाही. कधी शरीर जाड दिसतं, कधी प्लेट्स नीट बसत नाहीत आणि कधी साडी दिवसभर सांभाळावी लागते. पण गंमत म्हणजे ही चूक साडी नेसण्याची नसते, चूक असते साडी निवडण्याची. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 40 वर्षानंतर कोणत्या साड्या टाळाव्यात आणि कोणत्या साड्या नेसल्या तर लूक अजून सुंदर दिसतो. सर्वात आधी बोलूया खूप जड सिल्क साड्यांबद्दल. लग्न, सण किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी अनेक महिलांना जड सिल्क साड्या खूप आवडतात. पण या साड्या खूप जड असल्यामुळे त्या दिवसभर नेसणे थोडे अवघड जाते. खांद्यावर वजन जाणवते, चालताना अस्वस्थ वाटते आणि साडी सतत सांभाळावी लागते. अशा वेळी चंदेरी, महेश्वरी किंवा हलकी सिल्क साडी खूप चांगला पर्याय असतो. या साड्यांचे कापड खूप हलके असते, म्हणून साडी शरीरावर खूप सुंदर पडते. चंदेरी आणि महेश्वरी साड्यांमध्ये हलकी चमक असते, म्हणून त्या खूप एलिगंट आणि क्लासी दिसतात. आता दुसरा प्रकार म्हणजे खूप स्लिपरी जॉर्जेट किंवा शिफॉन साड्या. या साड्या दिसायला खूप सुंदर असतात, पण त्या खूप घसरट असतात. पल्लू वारंवार सटकतो आणि प्लीट्स नीट बसत नाहीत. तुमच्यापैकी किती जणींना हा अनुभव आला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशावेळी कॉटन सिल्क, लिनन किंवा नारायणपेठ साडी खूप चांगला पर्याय असतो. या साड्यांचे कापड थोडे मजबूत असते, म्हणून साडी शरीरावर खूप व्यवस्थित बसते. प्लीट्स नीट दिसतात आणि दिवसभर साडी सांभाळणे सोपे जाते. विशेषतः नारायणपेठ साडी हलकी आणि सुंदर बॉर्डर असल्यामुळे ती खूप ग्रेसफुल लुक देते. आता बोलूया मोठ्या प्रिंट असलेल्या साड्यांबद्दल. काही वेळा खूप मोठ्या डिझाईन किंवा प्रिंट्स असलेल्या साड्या नेसल्यावर शरीर जास्त जाड दिसू शकते. अशावेळी मोठ्या प्रिंट्सऐवजी जामदानी, इक्कत किंवा छोट्या डिझाईन असलेल्या साड्या निवडल्या तर त्या खूप क्लासी दिसतात. या साड्यांमध्ये नाजूक डिझाईन असतात, म्हणून साडी खूप सॉफ्ट आणि एलिगंट लुक देते. जामदानी साडीचे विणकाम खूप सुंदर दिसते आणि ती खूप हलकीही असते. यानंतर येतात खूप जड बॉर्डर असलेल्या साड्या. काही साड्यांचा बॉर्डर इतका जड असतो की साडी व्यवस्थित पडत नाही, त्यामुळे प्लीट्स नीट दिसत नाहीत आणि चालताना साडी जड वाटते. याऐवजी मध्यम किंवा साधा बॉर्डर असलेल्या साड्या निवडल्या तर साडी खूप ग्रेसफुल दिसते. उदाहरणार्थ लिनन साडी, महेश्वरी साडी, कॉटन सिल्क साडी. या साड्यांमध्ये बॉर्डर साधा असतो, म्हणून साडी खूप व्यवस्थित पडते. आणि आता शेवटचा प्रकार म्हणजे खूप चमकदार आणि भडक साड्या. खूप ग्लिटर किंवा जास्त चमक असलेल्या साड्यांमुळे कधीकधी लूक ओव्हर वाटू शकतो. त्याऐवजी पेस्टल कलर साड्या, साध्या सिल्क साड्या किंवा क्लासी हँडलूम साड्या निवडल्या तर त्या खूप सुंदर दिसतात. या साड्यांचे रंग साधे असतात, म्हणून साडी खूप स्टायलिश आणि ग्रेसफुल लुक देतात. तर मंडळी, साडी निवडताना फक्त डिझाईन सुंदर आहे का हे पाहणे पुरेसे नसते. साडी किती हलकी आहे, ती शरीरावर कशी पडते आणि ती नेसल्यावर आपल्याला किती आरामदायक वाटते हेही तितकेच महत्त्वाचे असते. आणि अशाच साडी, फॅशन आणि स्टायलिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.